नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन एस मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी अजय तेलंग एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात भारतीय रेल्वे विभाग यांच्यामार्फत 5,696 रिक्त जागांसाठी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे. तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरता 19 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या एन एक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन एक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघू शकता 5,696 रिक्त जागांची भरती जाहिरात भारतीय रेल्वे विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तेव्हा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे किंवा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे त्या पात्र उमेदवारांनी या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. 20 जानेवारी 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तर या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता त्याबाबतची पोस्ट वाईज क्वालिफिकेशन बाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरती बाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये कोणकोणत्या पदासाठी ही पदभरती भारतीय रेल्वे विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे, त्या पदानुसार रिक्त पदसंख्या किती असणार आहे, अर्ज करण्यासाठी अर्ज फी किती लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, त्याचप्रमाणे वयाची अट व भरतीबाबतची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यासाठी तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, ज्या पदासाठी ही पदभरती होत आहे त्या पदाचे नाव व त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता असिस्टंट लोको पायलट ALP या पदासाठी मित्रांनो ही पदभरती एकूण 5,696 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर एक मेगा भरती मित्रांनो भारतीय रेल्वे विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून असिस्टंट लोको पायलट हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे. तर एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील किंवा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहेत त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता मित्रांनो शिक्षण पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे, तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबतची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, असिस्टंट लोको पायलट ALP या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संबंधित ट्रेडमध्ये जसे आर्मेचर अँड कॉईल वाइंडर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, हीट इंजिन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटर वाहन, मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही, त्यानंतर रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, टर्नर या संबंधित ट्रेडमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षणाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असलेला, त्याचप्रमाणे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग यामध्ये डिप्लोमा किंवा पदवी असलेला उमेदवार असिस्टंट लोको पायलट ALP या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो असिस्टंट लोको पायलट या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. त्यानंतर मित्रांनो शिक्षण पात्रतेसोबतच या ठिकाणी वयाची अट सुद्धा आवश्यक असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो वयाची अट खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता वयाची अट किमान 18 वर्ष या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा 30 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेले आहे. 18 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे, ज्यामध्ये SC ST प्रवर्गातील उमेदवारांकरता 5 वर्ष वयामध्ये सूट आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांकरता 3 वर्ष वयामध्ये सूट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तर या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो शिक्षण पात्रतेसोबतच त्यानंतर वयाची अट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या एलिजिबिलिटी क्रायटेरिया नंतर मित्रांनो या पदासाठी दरमहा वेतन या ठिकाणी किती असणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता असिस्टंट लोको पायलट या पदासाठी दरमहा वेतन 19,900 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. त्याचप्रमाणे इतर व मासिक देय भत्ते सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर एक सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आणि एक उत्कृष्ट वेतन या ठिकाणी असून तुम्ही जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. त्यानंतर मित्रांनो
निवड प्रक्रिया आणि भरतीचे स्वरूप या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे, तर याबाबतची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, उमेदवार हा फक्त एकाच RRBला अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहे आणि फक्त एकच ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, भरती प्रक्रियेमध्ये किती टप्प्यामध्ये या ठिकाणी भरती प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये CBT 1, दुसऱ्या टप्प्यामध्ये CBT 2, त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो संगणक आधारित अभियोग्यता चाचणी, ज्याला CBAT आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे CBAT टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये मित्रांनो दस्तावेज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या ठिकाणी अशा चौथ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी असणार आहे. तर 3 टप्प्यामध्ये मित्रांनो तुम्हाला CBT 1, CBT 2 आणि CBAT अशी परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण करावी लागणार आहे. तर या ठिकाणी ही संपूर्ण टेस्ट या ठिकाणी दिल्यानंतर तुमची या ठिकाणी कागद पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमची निवड इथे केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे 4 टप्प्यामध्ये मित्रांनो ही भरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक आणि ठिकाणांची माहिती योग्य वेळी विभागाच्या वेबसाईटवर तुम्हाला SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे या ठिकाणी कळवल्या जाणार आहे. आणि या संपूर्ण भरती स्वरूपाची सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहिरात बघू शकता. सविस्तर जाहिरातीची PDF मित्रांनो टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर टेलिग्राम ग्रुपची लिंक मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी देणार आहे. तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून PDF डाउनलोड करून या ठिकाणी तुम्ही त्या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबतची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी बघू शकता. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे. अर्ज सादर करण्याकरता रेल्वे विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जाऊन या पदासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाहिरात बघूनच या ठिकाणी अर्ज सादर करा. जाहिरातीमधून संपूर्ण माहिती घेऊन या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना याच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. अर्ज सादर केल्यानंतर या ठिकाणी मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज या ठिकाणी विचारात घेतला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीचंच अर्ज परीक्षा शुल्क भरून त्याच मुदतीत अर्ज तो या ठिकाणी भरावायचा आहे. त्यानंतर मित्रांनो अधिकृत माहिती घेण्यासाठी व भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर किंवा कोणत्याही भरतीबाबतच्या बदलाबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या विभागाच्या RRBच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही याबाबतची भरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. नंतर मित्रांनो अर्ज करण्याकरता या ठिकाणी अर्ज फी किती लागणार आहे याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी उमेदवारांना अर्ज करण्याकरता अर्ज फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जशी जनरल OBC EWS करता ₹500 फी या ठिकाणी असणार आहे. तर SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC महिला प्रवर्गासाठी या ठिकाणी मित्रांनो फक्त ₹250 अर्ज फी या ठिकाणी लागणार आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच मित्रांनो ही परीक्षा शुल्क तुम्हाला अदा करायची आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्या करिता अर्ज फी या ठिकाणी माफ असणार आहे. परीक्षा शुल्क भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट गेटवे माध्यमांचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, फोनपे, भीम UPI इत्यादी माध्यमांचा वापर करून या ठिकाणी परीक्षा शुल्क भरू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो अर्ज फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो सदर अर्ज करण्याची प्रक्रिया व कालावधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता 20 जानेवारी 2024 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 19 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. 20 जानेवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 असा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे अर्ज करण्यासाठी. त्यानंतर परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला इंडियन रेल्वेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर या ठिकाणी माहिती उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदभरतीबाबतची किंवा परीक्षेच्या दिनांकाबाबतची किंवा कालावधीबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्याबाबतची सूचना तुम्हाला या ठिकाणी ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे या ठिकाणी कळवल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो सदर अर्ज करण्याची प्रक्रिया व कालावधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 5696 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती असिस्टंट लोको पायलट या पदासाठी भारतीय रेल्वे विभाग यांच्याकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात या ठिकाणी या विभागाद्वारे प्रसिद्ध केल्या गेलेली आहे. तर त्याबाबतची माहिती सुद्धा आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेण्यात आलेली असून हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.